एअरपोर्ट सारखं फील होतं मला. काका कशा असा? काकी तू कशी असा? जमला का मला कोकणी जमतंय ना? ओके मालवणी. आता स्वप्नच वाटतंय मला हे असं खरं आहे हे वाटतं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्लॉग इथेच चालू होणार आहे आणि तुमची एक्साइटमेंट पूर्ण संपणार आहे कारण की मी रिव्हील करते की मी कुठे चालली. मीच चालली आहे कोकण सोलो ट्रिप अँड आय एम सो मच एक्सायटेड. इट्स अ सोलो ट्रिप आणि मी ट्रेनमध्ये आली आहे. स्टिल आय एम इन ट्रेन आणि आता रत्नागिरी आलं आहे. अजून खूप टाईम मला असं वाटतं आहे की हा प्रवास संपवत नाही असा चालत राहू. खूपच तुम्हाला बिलीव ना होणार माझा विंडोचा जो व्ह्यू आहे ना, माय गॉड इतकं काम फुल आहे ना, खूप भारी. आणि इथलची जी माती आहे ना तीशी एकदम अशी रेडिश रेडिश मातीच रेड आहे. आखी पाणी पण रेड झालं त्याच्याकडे. बाहेरचा व्ह्यू पाऊस यायला लागलाय. छान पाऊस होतोय. सो वी हॅव टू टेक अ टी. ओके guys, this is what a vibe. बाहेर पाऊस चालू आहे आणि चहा. ॲक्च्युली मी चहा पित नाही बट आज मन झालं. मी आता बॅग वगैरे घालून भरले कारण की माझी फ्रेंड मला बोलली होती की कणकवली आलं का मला कॉल कर कारण की त्याच्यानंतर मे बी कुडाळ स्टेशन तर ती घ्यायला गेले. अँड सोलो ट्रॅव्हलचं म्हणायला गेलं तर ॲक्च्युली मला आधी वाटलं होतं की मी एकटी आहे, मला बोर तर नाही होणार किंवा काही नको व्हायला. बट इतकी मजा आली. पण मला असं वाटतं की मी मे बी दुसरी कुठे गेली असते तर मला बोर झालं असतं. बट एक वेदर आणि ते नेचरची एक मॅजिक झाली माझं. दुसरं काही नाही. मला बिलकुल मला झोपसुद्धा येत नव्हती कारण की दॅट. आणि खूप भारी. आता कुडाळला फायनली कुडाळ आला. Where is Snehal? मैं तो आ गई हूँ यहाँ पे. आय गेस मेबी ती ह्या साईडला नसणारच आहे, त्या साईडलाच असेल. चलो कॉल करते तिला. ती कॉल उचलत नाही आहे आणि तिने मला सांगितलं होतं की जर मी कॉल उचलला नाही तर समज मी गाडीवर आहे, तू प्लॅटफॉर्मलाच थांब म्हणून. आय विल कम टू पिक अप यू. सो आय वेट. ॲक्च्युली तर बसून काय होणार नाही आहे. मला असं वाटतं की सगळी लोक त्या साईडला जात आहेत, तिकडूनच मेन गेट वगैरे असेल. तर बसण्यापेक्षा मी आधीच हा ब्रिज आहे इथे तो क्रॉस करते. खूप भारी वाटतं मला तर इथे. मी आता हे सगळं ॲनालाइज केलं ना तर बाकी काही पण म्हणा बट हे जे क्लिनिंगनेसच्या बाबतीत आहे ना खूप क्लीन आहे कोकण. सगळ्या एरियात मी बघितलं ना खूप क्लीन आहे. खूप असं भारी वाटतं इथे. सो आय डोंट नो ती कधी येईल. आता मी इथे बसून वेट करते. खूप वेळ झाला ते बसून. कुठून आलीस तू? इथून आहे, दौड एक्झिस्ट आहे. आणि मला वाटलं की तू त्या साईडून येणार नाही कारण की सगळे ह्या साईडून येत होते. मग मी ब्रिज क्रॉस केला. इथून स्टार्ट होतं ना आपलं कुडाळला. सो चलो चल साईडून आली. मला खूप असं पोर वाटत होतं. ह्या साईडला किती डेव्हलप झालं ना गं. या साईडला कुडाळ स्टार्ट होतं. तो साईड पण भारी आहे, खूप डेव्हलप. आणि क्लिनिंगनेसच्या बाबतीत तर मला आवडला. हां कुठेच कचरा वगैरे काहीच नाही. सगळं कोकणमध्ये भारी याचं एअरपोर्ट सारखं फील होतं मला. कुठे लावली स्कूटी? चलो तिथे कुडाळच्या नंतर तो एंट्रन्स. अच्छा कुडाळ. मी स्नेहलच्या घरी पोचलोय आणि मी तिच्या मम्मी पप्पांना कोकणीमध्ये काहीतरी बोलणार आहे. चलो कडे काका कशा असा? काकी तू कशी असा? जमला का मला कोकणी जमतंय ना? जमतंय एक नंबर. ओके मालवणी. अच्छा फायनली 8 वाजता पोहोचले मी इकडे. तू कशी करते? आवडलं तुला कोकणात? हो मग एक नंबर. फार भारी आहे.
मी तुला सगळं शिकवतोय. तू मला शिकवतोय ना. बघ आगे आणि म्हणजे सगळे आपण कुर्ले पकडू दे. कुर्ले खेकडे हा मी पण भेटतात. पकडतले पण एका मला सांग, एका सांग जाऊया. पण मला थोडी भीती वाटतलं. भारी डान्स करतला तुझा. फायनली आता सगळं झालंय. मी इकडे पोहोचले, जेवण वगैरे झालं आणि मी रुद्रसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्यात आणि रुद्रने मला ना मालवणी भाषा शिकवली. हो का नाही रे? अजून पण शिकवणार आहे मला. परफेक्ट करणार आहेस ना? हो. आणि उद्या पण खूप ॲडव्हेंचर होणार आहे आणि उद्या माझा बड्डे. सो आम्ही खूप खूप मज्जा करू आणि त्याचाही व्लॉग नक्की येईल. तर तो खूप ॲडव्हेंचर असेल तर तो पण नक्की बघा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.